हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण घेतो आहे 11th इंग्लिश, ज्यामधली पोयम द सोवर. या पोयमचे कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या. आणि आज आपण घेतो आहे द सोवर या पोयमचं ॲप्रिसिएशन. आपण कित्येकदा बघतो की कित्येक विद्यार्थ्यांना ॲप्रिसिएशन लिहिताना खूप समस्या निर्माण होतात. तर त्या समस्या दूर करण्यासाठी, तुमची इंग्लिशची भीती घालवण्यासाठी हा चॅनल आपण चालू केला आहे. तर नियमितपणे तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघा. नक्कीच तुमची इंग्लिशची भीती पूर्णपणे नाहीशी होईल. आणि आता आपण सुरुवात करतो आहे आजच्या सेशनला, ज्याचं नाव आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. पोयमचं नाव आहे द सोवर. तर सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे ॲप्रिसिएशन लिहिताना आपल्याला कोणकोणत्या पॉईंटवरती फोकस करायचं आहे ते बघूया. सर्वात पहिल्यांदा आपण लिहितो अबाउट द पोयम, किंवा पोएट कोण आहे, किंवा त्या पोयमचं टायटल काय आहे. त्यानंतर आपण बघतो थीम काय आहे, समरी बघतो, गिस्ट ऑफ द पोयम बघतो, त्याबद्दल काही ओळी लिहितो. त्यानंतर पोएटिक स्टाईल कोणती स्टाईल पोएटने वापरलेली आहे. त्यानंतर लँग्वेज कोणती वापरली, पोएटिक डिव्हायसेस म्हणजे फिगर ऑफ स्पीचेस कोणते वापरलेले आहेत पोएममध्ये, स्पेशल फीचर्स कोणते वापरले आहेत, नॉवेल्टीज कोणते वापरलेले आहेत, फोकसिंग एलिमेंट्स काय आहेत. त्यानंतर आपल्याला मॅसेज काय मिळतो आहे पोएममधून, व्हॅल्यूज कोणते आपल्याला दिसत आहेत, मोरल्स पोएममधले लिहायचे आहेत. आणि सर्वात शेवटी तुमचं ओपिनियन, तुम्हाला पोएम कशी वाटली. ओके, आता आपण स्टार्ट करूया. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. पोएमचं नाव आहे द सोवर. सर्वात पहिला पॉईंट होता अबाउट द पोयम, पोएट और टायटल. कोणती पोएम आहे बघा. द पोयम द सोवर इज द डिस्क्रिप्शन ऑफ द लोन फार्मर. या ठिकाणी पोएटने जे डिस्क्रिप्शन, वर्णन जे दिले ते कुणाचं सांगा, लोन फार्मर, एकाकी एकटा पडलेला शेतकरी. आणि त्या शेतकऱ्याचं वर्णन कवयित्रीने या कवितेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. टॉयलिंग इन हिज फील्ड. टॉईल करणं म्हणजे काय करणं, खूप परिश्रम करणं. तो आपल्या शेतामध्ये खूप परिश्रम करत आहे. ॲज द पोएट वॉचेस. कवयित्री आपल्या घरातून जो तिचा व्हरांडा आहे त्या ठिकाणी ती बसली, आणि तिथून तिला जे काही दृश्य दिसतं आहे सूर्यास्ताचं, आणि त्यामध्ये एक शेतकरी कशा प्रकारे शेतामध्ये काम करतो आहे त्याचं वर्णन या ठिकाणी तिने केलेलं आहे. इवन आफ्टर सनडाऊन म्हणजे सनसेट झालेला आहे तरी एक शेतकरी त्या ठिकाणी काम करतो आहे. पोएट कोण आहे बघा, तोरू दत्त. इन हर ट्रान्सलेशन ऑफ विक्टर ह्युगोज पोयम स्पीक्स इन प्रेज ऑफ हिज डेडिकेशन. विक्टर ह्युगोज हा जो फ्रेंच पोएट होता, आणि त्या फ्रेंच पोएमचं ह्या कवयित्रीने, जिचं नाव आहे तोरू दत्त, हिने ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलेलं आहे. आणि ती प्रेज म्हणजे स्तुती करणे. कुणाच्या डेडिकेशनची स्तुती करते, त्या फार्मरच्या डेडिकेशनची स्तुती करत आहे. त्यानंतर पोएमची थीम, समरी, गिस्ट ऑफ द पोएम काय आहे. द पोएम इज ओवन. ओवन म्हणजे बांधले आहे बघा. कशामध्ये बांधले, अराउंड द थीम ऑफ द फार्मर सर्वेइंग हिज लँड. जो फार्मर सर्वे करतो, निरीक्षण करतो आपल्या लँडचं, आणि ती एक बेसिक, एक प्रिमिटिव्ह थीम या कवितेची आहे. टेकिंग अपॉन हिमसेल्फ द हार्ड वर्क टू टिल इट. टेकिंग अपॉन हिमसेल्फ, स्वतःलाच तो काय करतो आहे बघा. आपण कविता शिकताना बघितलं होतं की ह्या जो शेतकरी आहे शेतात राबणारा, त्याला कोण मास्टर नाही आहे, त्याचा कोण मालक नाही आहे. तो स्वतःच आपले टास्क ठरवतो. म्हणून काय म्हटलं, वर्क टू टिल इट. कुणाला टिल करायचं आहे, त्याच्या लँडला. अँड प्लॉडिंग ऑन इन टू द नाईट. प्लॉडिंग ऑन खूप लांबवर, खूप अगदी खूप उशिरापर्यंत काम करणं. इवन आफ्टर द डे इज डन म्हणजे दिवस संपला आहे तरी तो शेतकरी आपल्या शेतात काम करत आहे. ही सिक्स निदर हेल्प. त्याला कुठलीही मदत नाही आहे. नॉर कंपनी, कोण सोबत करायलाही नाही त्याच्यासोबत. बट डज व्हॉट नीड्स डुईंग. परंतु तो जे काय करायचं आवश्यक आहे तिथे म्हटलं होतं बघा, द सोविंग इज द टास्क. आता त्याचा टास्क कोणता होता तर बियाणं पेरणं. म्हणजे तो आपलं काम कोणत्याही मदतीशिवाय, कोणाच्याही सहकार्याशिवाय पूर्ण करत आहे. पुढे बघा. काय म्हटलं बघा, पोएटिक स्टाईल, लँग्वेज,
पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम. स्टाईल कोणती पोएटने वापरलेली आहे, लँग्वेज कोणती वापरली आणि पोएटिक डिव्हायसेस कोणकोणते वापरलेले आहेत. द पोएट हॅज यूज्ड डिव्हायसेस लाईक अलायट्रेशन, इमेजरी अँड सिम्बॉलिझम टू क्रिएट द सीन इन द रीडर्स माइंड. बघा, कविता जी लिहिली जाते ती जो वाचक असेल त्याच्या मनामध्ये त्याची प्रतिमा निर्माण व्हायला पाहिजे, त्याचं एक चित्र निर्माण व्हायला पाहिजे. मग कवयित्री या ठिकाणी इमेजरी वापरते. इमेजरी म्हणजे काय, असा फिगर ऑफ स्पीच ज्याने तुमच्या मनामध्ये त्याच्या इमेज निर्माण होतात. द राईम स्कीम इज ABAB. कोणती राईम स्कीम वापरली, ABAB ही काय केलेली आहे, राईम स्कीम वापरलेली आहे. प्रोव्हाइडिंग प्लीजिंग रिदम टू रीड अलाउड. रिदम एक चाल मिळते आपल्याला त्या कवितेची आणि त्यामुळे अगदी मोठ्याने म्हणायला सुद्धा ती मस्त वाटते. द लँग्वेज कंप्रायझेस वर्ड्स युज्ड इन अ मॅनर टू क्रिएट अ कमांडिंग फिगर इन ऑफ द फार्मर. कमांडिंग फिगर म्हणजे त्या शेतकऱ्याला कमांडिंग फिगर दिलेले, कमांड करतोय तो त्या जमिनीवरती. मग ती फिगर एक्सप्रेस करण्यासाठी कवयित्रीने अनेक वर्ड वापरलेले आहेत. इन ऑर्डर टू एम्पेसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ इज ऑक्युपेशन अँड द टॉईल इट इंटेल्स. इंटेल्स म्हणजे काय, न संपणारं जे श्रम आहे ते दाखवण्यासाठी, आणि इम्पॉर्टन्स ऑफ इज ऑक्युपेशन त्याचा व्यवसाय, तो जे शेती करतोय ते शेती हा व्यवसाय किती इम्पॉर्टंट आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे कवयित्रीने दाखवलेले आहेत. ते शब्द आपण बघूया. काय म्हटले बघा, त्याची फिगर दाखवण्यासाठी, कमांडिंग फिगर दाखवण्यासाठी कोणते शब्द वापरले होते, ब्लॅक अँड हाय. ही सील आउट डॉमिनेट. सील आउट म्हणजे काय, तिची जी आकृती होती ती आता बघा जशी संध्याकाळ होत जाते तशी आकृती मोठी मोठी होत जाते. मग तशी मोठी आकृती डॉमिनेट करते कशासाठी, त्यामुळे आपल्याला काय लक्षात येतं बघा, सिम्बोलायझिंग अ ह्यूज फिगर अगेन्स्ट द स्काय. त्या आकाशासमोर सुद्धा एक शेतकऱ्याची ह्यूज फिगर दिसत आहे, म्हणजेच त्या शेतकऱ्याला तिने कमांडिंग फिगर वर्णन करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. मार्चेस ही अलॉंग. मार्चेस ही अलॉंग म्हणजे लांब लांब ते ढेंगा टाकत असं चालणं किंवा लांब लांब पावलं टाकत चालणं. आय सी हिम स्ट्राईड अ कॉन्फिडंट फिगर इन चार्ज. असं लांब लांब पाय टाकत चालणं, कॉन्फिडंट फिगर असं म्हटलेलं आहे. इन चार्ज म्हणजे त्या जमिनीचा मालक. हिज हाईट सिम्स टू टच द स्टेरी स्काईज. एवढी मोठी ह्यूज फिगर दाखवली की जणू काय तिची आकृती त्या आकाशाला टेकलेली आहे. ह फिगर टू रिस्पेक्ट. यावरून आपलं लक्षात येतं की त्या शेतकऱ्याला सर्वांनी आदर दिला पाहिजे. द पोएट हरसेल्फ इज इन आव अँड सेट्स द टोन इन द रीडर्स माइंड टू लुक ॲट द फार्मर्स विथ द रिस्पेक्ट ऑर रेव्हरन्स विच वी मस्ट गिव्ह हिम. पोएट हरसेल्फ इज इन ॲव म्हटलं आहे की पोएटसुद्धा आश्चर्यचकित झालेली आहे, तिलासुद्धा त्याचं कौतुक वाटत आहे आणि तिने अशा प्रकारे टोन सेट केलं आहे की रीडरच्या मनामध्ये सुद्धा काय व्हायला पाहिजे, त्या शेतकऱ्याची चांगली प्रतिमा निर्माण व्हायला पाहिजे आणि रिस्पेक्ट निर्माण व्हायला पाहिजे किंवा रेव्हरन्स म्हणजे श्रद्धा, त्या शेतकऱ्याच्या कामाबद्दल श्रद्धा निर्माण व्हायला पाहिजे आणि आपण सर्वांनी त्याला आदर दिला पाहिजे असं कवयित्रीने त्या ठिकाणी तशी रचना केलेली आहे. स्पेशल फीचर्स कोणते आहेत बघा, नॉवेल्टीज, फोकसिंग एलिमेंट्स कोणते आहेत. देअर इज एम्फेसिस ऑन टू एस्पेक्ट. दोन पैलू आहेत ज्यावरती जास्तीत जास्त भर कवयित्रीने दिलेला आहे. हार्डवर्क विच द फार्मर परफॉर्म. पहिली गोष्ट म्हणजे हार्डवर्क जो तो फार्मर करत आहे आणि कसं करत आहे, अनकम्प्लेनिंगली, कोणती तक्रार न करता. कसं करतोय, डे अँड नाईट करत आहे. सम एक्झाम्पल्स आर अ सोवर लिंगस. लिंगस म्हणजे वाट पाहत राहणे किंवा अगदी खूप वेळपर्यंत काम करणं. टू सो द टास्क म्हणजे स्वतःचा टास्क तो स्वतःच ठरवत आहे. मार्चेस ही म्हणजे त्या ठिकाणी तो काय करतो, शेताचं निरीक्षण करत आहे. द अदर ॲस्पेक्ट इज द विविड डिस्क्रिप्शन ऑफ द डस्क. डस्क ज्यावेळी संध्याकाळ झाली आहे, संधी प्रकाश पसरला आहे, त्यावेळेचं वर्णन कवयित्रीने विविड डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, अगदी डिटेल असं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सेटिंग सन अँड द फिगर अगेन्स्ट द सनसेट. फिगर अगेन्स्ट द सनसेट कोण होती, ती फिगर त्या शेतकऱ्याची होती. सनलाईट, आय सी डाईंग फास्ट, ट्विलाईट, डार्कनेस, डिपन्स, ही सील आउट डॉमिनेट्स. देअर इज यूज ऑफ पोएटिक लँग्वेज ॲडिंग टू द नॉवेल्टी अँड ब्युटी. असे पोएटिक डिव्हायसेस वापरलेले ज्याने त्या कवितेची नॉवेल्टी आणि ब्युटी वाढलेली आहे. दिस इज नॉट द ऑर्डिनरी लँग्वेज. ही काही ऑर्डिनरी सर्वसामान्य लँग्वेज नाही आहे, ही एक वैशिष्ट्यपूर्ण लँग्वेज कवयित्रीने या ठिकाणी वापरलेली आहे. वेल नाय, माइंड, आईज ही, पेशंट स्टँड्स, म्यूज आय. इन सेव्हरल लाईन्स द वर्ड्स आर
इन अ डिफरंट ऑर्डर फ्रॉम व्हॉट इज यूज नॉर्मली. डिफरंट ऑर्डरमध्ये दिलेत बघा. म्यूज आय असं कधी सेंटेन्स असतं का? तर आय हा करता पहिल्यांदा असतो. फिरोज डीप मार्चेस ही अलॉंग फेड्स द लाईट इन्व्हर्शन ॲज अ पोएटिक डिव्हाइस ॲड्स इफेक्ट. या प्रकारे जे इन्व्हर्जन म्हणजे काय? उलटसुलट वाक्य लिहिणं ते रिदम येण्यासाठी. म्हणून काय होतं बघा, यामध्ये परिणाम साधलेला आहे. मॅसेज आपल्याला कोणता मिळतोय? व्हॅल्यूज आपल्याला काय पाहायला मिळतात? मॉरल्स आपल्याला काय मिळतोय? द पोएम गिव्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मॅसेज. आपल्याला खूप महत्त्वपूर्ण मॅसेज मिळतोय. तो कोणता बघा? इट ब्रिंग्स इन टू फोकस द इम्पॉर्टन्स ऑफ द फार्मर. शेतकऱ्याचं महत्त्व आपल्याला या कवितेमधून पाहायला मिळतं. अँड इज अनरेकग्नाइज्ड सर्व्हिस टू द सोसायटी. रेकग्नाइज म्हणजे ओळखीचे असणे आणि अनरेकग्नाइज म्हणजे अनोळखी असणं. अनोळखी त्याची सेवा जी आहे ना ती समाजाला काय आहे? अनोळखी आहे. तो जी सेवा करतो, सेवा करणे म्हणजे काय करतोय? तो शेती करतोय, धान्य पिकवतोय आणि सगळ्या जगाला खाऊ घालतोय. हाऊ एव्हर मच मनी वन मे पजेस. तुमच्याकडे कितीही पैसा असू देत, वन कॅनॉट ईट द मनी. तो पैसा खाऊ शकत नाही. तर आपल्याला आपली भूक भागवण्यासाठी अन्नधान्याचीच गरज असते आणि ते अन्नधान्य कोण पिकवतो? दिवस रात्र श्रम करून तो शेतकरी पिकवत असतो. म्हणून त्याच्याबद्दल जे इम्पॉर्टन्स आहे, शेतकऱ्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतं. वन नीड्स द फार्मर फॉर वन्स व्हेरी सर्वायवल. प्रत्येकाला त्याच फार्मरची गरज असते जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर. पुढे बघा, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आपलं काय ओपिनियन, आपलं काय मत आहे बघा. द पोएम इज इफेक्टिव्ह इन क्रिएटिंग पॉझिटिव्ह रिस्पेक्टफुल पिक्चर ऑफ द फार्मर. पॉझिटिव्ह चित्र शेतकऱ्याचं निर्माण केलेलं आहे. रिस्पेक्टफुल, त्याला आपण रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. ही सिम्पल लाईफ अँड स्टोइसिझम इज सीन इन द वे द पोएट डिस्क्राईब्स हिज ॲक्शन. सिम्पल लाईफ, तो एकदम सिम्पल लाईफ जगतोय. आणि स्टोइसिझम म्हणजे काय बघा, की विरक्त जीवन झाले बघा, त्याचं एकाकीपणा आला आहे त्याच्या आयुष्यात. आणि त्यामुळे हे सगळं आपल्याला कवीने काय केलेलं आहे, त्याच्या ॲक्शनमधून डिस्क्राईब आपल्याला केलेलं आहे कवयित्रीने. अशा प्रकारे आपण आता इथे थांबतोय. हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून कळवा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ देत. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, छान छान कॉमेंट देताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.